हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण 13 डिसेंबर 2025च्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झामचं यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग आपल्या आजच्या विषयाकडे. तर 13 डिसेंबर 2025च्या चालू घडामोडी. तर संरक्षण तंत्रज्ञानात स्वावलंबनाला प्रोत्साहन देण्यासाठी सुरू केलेल्या योजनेचे नाव तंत्रज्ञान विकास निधी योजना असे आहे. आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिन 2025ची थीम सर्वांसाठी सुरक्षित आकाश आणि शाश्वत भविष्य ही आहे. तर 2024ची थीम होती सुरक्षित आकाश शाश्वत भविष्य पुढील 80 वर्षासाठी एकत्र, अशी 2024ची थीम होती. पुढे पाहूया उमीद पोर्टलसाठी अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय नोडल मंत्रालय आहे. पुढे पाहूया नायजर हा आफ्रिकन प्रदेशातील ऑन्कोसेरायसिस संपविणारा पहिला देश ठरला आहे. जगभरातील हा 5वा देश आहे. पुढे पाहूया महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनाथ मुलांसाठी शिक्षण व सरकारी नोकऱ्यांमध्ये 1% आरक्षण जाहीर केले आहे. पुढे पाहूया 5व्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्सचा समारोह जयपूर राजस्थान येथे झाला. पुढे पाहूया 23वा भारत रशिया वार्षिक शिखर संमेलन नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली होती. पुढे पाहूया तामिळनाडूने 2025 साली खेळणी उत्पादन धोरण सुरू केले आहे. तर फ्रेंड्स, थांबूया इथेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.